हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश बाय GB सर यूट्यूब चॅनल। तर आज आपण शिकणार आहे, जर आपल्याला भविष्यामध्ये बोलायचं आहे तर इंग्लिशमध्ये कसं बोलणार। म्हणजे आपण फक्त आजच्याच बोलणार आहे का? नाही। आत्ताचीच गोष्ट करणार आहे का? नाही। तर आपण समोरची येणारी पण गोष्ट करणार आहे। मग ते इंग्लिशमध्ये आपण कसं बोलायचं हे आपण आज शिकणार आहे। म्हणजेच आपण फ्युचरमध्ये कसं बोलायचं हे आपण आज शिकणार आहे। तर बघा, आपल्याला फ्युचर टेन्स शिकायचं आहे, पण मी तुम्हाला एकही फॉर्म्युला सांगणार नाही। फॉर्म्युला न सांगता तुम्हाला समजणार, कारण जेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये बोलणार तेव्हा तुम्हाला कोणी फॉर्म्युला नाही विचारणार, काय फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला सांग, सिंपल फ्युचर टेन्सचा सांग म्हणणार। कोणी तुम्हाला फॉर्म्युला विचारणार नाही। तर आपल्याला फक्त काय करायचं आहे, बोलायचं आहे, आणि आपल्याला बोलायचं कसं हे शिकायचं आहे। मग फॉर्म्युला पाठ करून काही फायदा नाही आहे, ठीक आहे। तर फॉर्म्युला वगैरे काही पाठ न करता मी तुम्हाला बस जे आपण मागच्या 2 दिवसापासून शिकत आहे, बस सेम टू सेम आज पण तसंच शिकणार आहे। तर चला आपण सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। बघा, आता पहिलं वाक्य आहे, मी उद्या तुझ्याशी बोलेन। तर शेवटचा शब्द पाहायचा काय आहे, बोलेन। म्हणजे इथं गोष्ट कधीची चालू आहे, भविष्याची। मग भविष्यासाठी काय म्हणते, तर फ्युचर म्हणते। तर आपल्याला फ्युचरमध्ये घडणाऱ्या घटनाबद्दल बोलायचं आहे। आपण फक्त आजच्याच घटनाबद्दल बोलतो का? नाही, मागच्या पण घटनाबद्दल बोलतो, आजच्या बोलतो, आणि येणाऱ्या घटनाबद्दल सुद्धा बोलतो। तर येणाऱ्या घटना कशा इंग्लिशमध्ये बोलायच्या हे आपल्याला शिकायचं आहे। तर बघा, इथं काय आहे, मी उद्या तुझ्याशी बोलेन। पण हे ओळखायचं कसं की भविष्यामध्ये गोष्ट चालू आहे। तर शेवटचा शब्द पाहायचा, बोलेन। तर तुम्हाला हमेशा शेवटी काय दिसणार, बोलेन, येईल, गाईल, जाईल, बसेल, उठेल, खेळेल, पोवेल, खाईल, पेईल असे शब्द येणार। समजलं? म्हणजे तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर इल, शेवटी काय येते, इल येते। जसं बोलेन, लेन आलेचा, खाईल, इल आलं, पेईल, गाईल, खेळेल, तर खेळेल, ल आलं त्याचा। तर असं तुम्ही बरोबर लक्षात ठेवा। आता याचं आपल्याला ट्रान्सलेशन करायचं आहे इंग्लिशमध्ये। फक्त ट्रान्सलेशनच नाही करायचं आहे, तर आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं सुद्धा आहे। तर तुम्ही बोलण्याची सुद्धा प्रॅक्टिस करा। जसं मी 2 दिवस तुम्हाला मागं सांगितलं, सेम टू सेम तसंच करायचं आहे। बघा, आता सर्वात पहिलं काय करायचं, इथं आय आहे तर इथचा म्हणजे इथं मी आहे तर मीच होणार आय। बाकी मागून पुढे यायचं, कारण इंग्रजी कशी आहे, मराठीच्या उलटी आहे। पण इथे एक ट्विस्ट आहे। ट्विस्ट असा आहे की जेव्हाही आपण भविष्याची गोष्ट करतो तर तेव्हा विलचा उपयोग करत असतो। हे तुम्ही गोष्ट बिलकुल लक्षात ठेवा। समजलं? विलची गोष्ट म्हणजे विलचा उपयोग होणार। तर मग सर्वात पहिलं काय करायचं, जसा आपला सब्जेक्ट झाला तसा आपण विल लावून घ्यायचा, आय विल, आणि बाकी जसं आपण आत्तावरी करत आलो तसंच करायचं। काय येणार मग, बोलण्यासाठी काय म्हणते, तर टॉक म्हणते। आय विल टॉक टू कोणाबरोबर, तर तुझ्यासोबत। तर तुला काय म्हणते, तर तुला यू म्हणते। आणि मग उद्यासाठी म्हणते टुमारो, आणि इथं लिहून घ्यायचं मग टुमारो। तर काय झालं मग याचं वाक्य, आय विल टॉक टू यू टुमारो, मी उद्या तुझ्यासोबत बोलेल। पण मी जर असं म्हटलं, मी उद्या तुझ्यासोबत नाही बोलेल, समजलं, मी उद्या तुझ्यासोबत नाही बोलेल किंवा नाही बोलणार, तर विल झाल्यावर नॉट टाकायचं, बाकी सेम टू सेम। बघा, आय विल सेम टू सेम, वरचं आणि खालचं सेम टू सेम आहे, आणि विल झाल्यानंतर टाकायचं नॉट, बाकी सेम टू सेम लिहून घ्यायचं। आय विल नॉट टॉक टू यू टुमॉरो। झालं आपलं, काय झालं, नेगेटिव्ह सेंटेन्स पण तयार झालं, आय विल नॉट टॉक टू यू टुमॉरो। आता मी तुम्हाला प्रश्न विचारला, काय मी उद्या तुझ्याशी बोलेल, प्रश्न काय आहे, काय मी उद्या तुझ्याशी बोलेल, तर उत्तर येते हो किंवा नाही। बोलत असेल तर हो, नसेल बोलत तर नाही। तर बघा, मग काय करायचं, असं जेव्हा यस किंवा नोस उत्तर येते फक्त, तर अशा वेळी विलला पुढं आणायचं आणि आयला मागे घेऊन जायचं। तर इथं सर्वात पहिलं लिहून घ्यायचं विल, झालं, विल लिहून झालं, आणि आयला न्यायचं मागं, आय मागं गेला, बाकी टॉक टू यू टुमारो तशानं तसं लिहून घ्यायचं, टॉक टू यू, आणि शेवटी टुमारो झालं। आणि शेवटी आता बघा, प्रश्न विचारला ना आपण, तर शेवटी द्यायचा
क्वेश्चन मार्क, आणि क्वेश्चन मार्क जर नाही दिला तर आपलं चुकला. बघा बोलण्यामध्ये तर एक क्वेश्चन मार्क द्यायचा नसते, बोलण्यामध्ये सरळ बोलणार विल आय टॉक टू यू टुमारो, आहे का नाही, काय मी उद्या तुझ्याशी बोलेल. पण जर तुम्हाला लिहायचं पडलं तर हमेशा लक्षात ठेवा क्वेश्चन मार्क द्यायचा, प्रश्न झाल्यावर क्वेश्चन मार्क द्यायचा. आणि जर क्वेश्चन मार्क नाही दिला तुम्ही तर मग आपला मार्क गेला. तर बरोबर लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला ओळखू येत नसेल तर थोडीशी क्वालिटी वाढवून घ्या. सेटिंगमध्ये जा, यूट्यूबच्या कोणत्यामध्ये असते इकडं सेटिंगमध्ये जा आणि क्वालिटी 1080ची करून घ्या. कमीत कमी 720ची तरी करा, कारण थोडासा लाईटाचा प्रॉब्लेम आहे. आता प्रश्न विचारला मी उद्या तुझ्याशी काय बोलेल. माहीत आहे का तुम्हाला मी उद्या तुझ्याशी काय बोलेल? नाही माहीत, कोणालाच माहीत नाही, आहे का नाही. काय बोलणार काही माहीत नाही, तर काहीही येऊ शकते, उत्तर काही पण येऊ शकते. मग अशा वेळी काय करायचं, आता काय, तर कायला काय म्हणते इंग्लिशमध्ये व्हॉट म्हणते. तर इथं लिहायचं व्हॉट आणि बाकी सेम टू सेम. व्हॉट विल आय टॉक टू यू आणि शेवटी लिहायचं टुमारो आणि शेवटी क्वेश्चन मार्क. बघा आता WH क्वेश्चन कसे ओळखायचे. तुम्हाला येस नो टाईप आणि WH टाईप कोणाकोणाला सारखी वाटत असेल, पण बघा WH मध्ये W आणि H चे वर्ड असते, समजलं. WH कोणता घ्या, मग व्हॉट घ्या, वेअर घ्या, वेन घ्या, वाय, व्हिच किंवा हुम, हाऊ किंवा हू असे जे शब्द आहे त्याच्यामध्ये W आणि H असते, म्हणून यांना WH क्वेश्चन असे म्हणतात. तर बरोबर लक्षात ठेवा आणि हे आपल्या वहीमध्ये लिहून घ्या आणि अशी प्रॅक्टिस करा. आता इथं मी टाकलं तर मीच्या जागी तुम्ही राम टाकू शकता, राम उद्या तुझ्याशी बोलेल, आहे का नाही. इथे श्याम टाकू शकता, श्याम उद्या तुझ्याशी बोलेल. असे तुमच्या मित्राचे असे नावं टाकू काय करायचं आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. बघा दुसरं सेंटेन्स आहे, राम उद्या शाळेत जाईल. भविष्याची गोष्ट चालू आहे, जाईल म्हणल्यावर पण भविष्याची. तर मग बघा सेम जसं आत्ता केलं तसं काय करायचं आहे, पहिलं रामला लिहून घ्यायचं आहे राम, आणि मग राम झाल्याबरोबर उद्याची गोष्ट चालू आहे, भविष्याची गोष्ट चालू आहे, तर मग विल लावायचं, राम विल, आणि बाकी मागून पुढे यायचं, कारण इंग्रजी मराठीच्या उलटी आहे. तर मग जाईल, जाण्यासाठी काय म्हणते बघा, जाणे तर काय म्हणते, गो म्हणते. तर इथं लिहायचं गो, कुठं चालला तर शाळेमध्ये चालला, गो टू स्कूल. आणि कधी चालला तर उद्या जाईल, तर मग इथं काय लिहायचं, टुमारो. राम उद्या शाळेत जाईल, राम विल गो टू स्कूल टुमारो. आता हेच निगेटिव्ह करायचं असेल तर काय करायचं आहे, विल झाल्यावर नॉट टाकायचं आहे. बघा राम विल नॉट, विल झाल्याबरोबर काय टाकायचं, नॉट. राम विल नॉट गो टू स्कूल आणि शेवटी टाकायचं टुमारो. इथं लिहायचं टुमारो. राम विल नॉट गो टू स्कूल टुमारो, राम उद्या शाळेत नाही जाईल. मी जर म्हणलं, बघा प्रश्न विचारतो, काय राम उद्या शाळेत जाईल, काय राम उद्या शाळेत जाईल, तर उत्तर हो किंवा नाही. मग अशा वेळी काय करायचं आहे, विलला पुढं आणायचं आहे आणि रामला मागं न्यायचं आहे. फक्त येस नो टाईपमध्येच असं होते, WH मध्ये होत नाही, WH मध्ये WHचा वर्ड टाका लागते. मग विल राम, बाकी सेम टू सेम, विल राम इथून सेम टू सेम लिहायचं, गो टू स्कूल टुमारो आणि शेवटी द्यायचा क्वेश्चन मार्क लक्षात ठेवा. आता मी प्रश्न विचारलो, राम उद्या शाळेत केव्हा जाईल, सांगा बरं केव्हा जाईल. माहिती आहे का, सगळ्याचे उत्तर अलग अलग येणार. तर केव्हा जाईल, केव्हाही जाईल, किंवा कसा जाईल, गाडीनं जाईल, सायकलनं जाईल, पैदल जाईल, ॲटोनं जाईल, कसा जाईल माहिती आहे का, नाही. तर मग चला आपण कशावर बनवू. राम उद्या शाळेत कसा जाईल, कसासाठी इंग्रजीत काय म्हणते, तर हाऊ म्हणते. तर सर्वात पहिलं काय लिहायचं, हाऊ. त्याला बाकी सेम टू सेम, हाऊ विल राम गो टू स्कूल आणि लास्टमध्ये लिहायचं टुमारो.
टुमारो आणि क्वेश्चन मार्क. समजलं. अशा प्रकारे काय करायचं आहे, राम उद्या शाळेत जाईल. याचे आपण 4 प्रकारे केलेले आहे. आता मला सांगा, आता बिलकुल तुम्ही असे पटकन बनवू शकता. कसं, जसं इथं बघा, आता हे तर तुम्ही करणारच, रामच्या जागी दुसरे नावं टाकू तुम्ही भरपूर सारे प्रश्न बनवा, प्रॅक्टिस करा. पण मी याच्यामध्ये फक्त एक चेंजेस करतो. बघा कसा, राम उद्या शाळेत जाईल, बस जाईलच्या जागी मी काय करतो, येईल टाकतो. काय करतो, येईल. बघा काय केलं मी, राम उद्या शाळेत येईल. मग आता मला सांगा, जसं आपण केलं राम उद्या शाळेत जाईलचं, तसंच येईलचं करायचं. मग राम विल गो टू स्कूल हे तर जाण्याचं झालं. मग येण्यासाठी काय म्हणते, तर कम म्हणते. मग जिथं जिथं आपल्याला गो दिसते तिथं तिथं काय टाकायचं, कम टाकायचं आणि सेंटेन्स आपलं तयार झालं. कसं, राम विल कम टू स्कूल टुमारो. राम उद्या शाळेत नाही येईल, तर राम विल नॉट कम टू स्कूल टुमारो. आहे का नाही, सोपी. असेच तुम्हाला करायचे आहे, प्रॅक्टिस पण करायची आहे, लिहायचं पण आहे, बोलायचं पण आहे. आता बघा, विल राम गोच्या जागी काय करायचं आहे, तर कम टाकायचं आहे. आपलं हे सेंटेन्स तयार. विल राम कम टू स्कूल टुमारो. काय उद्या राम शाळेत येईल, माहीत नाही, येईल किंवा नाही येईल. नंतर हाऊ विल राम कम टू स्कूल टुमारो. राम उद्या शाळेत कसा येईल, तर पैदल येईल, चालत येईल, रिक्षाने येईल, बसनं येईल. आपल्याला माहीत नाही, सगळ्याचे उत्तरं अलग अलग निघते. जसं आपण शाळेत जाईलचं केलं तसं आपण शाळेत येईलचं पण हे वाक्य म्हणजे सेंटेन्स बनवलेले आहे. असेच तुम्हाला काय करायचे आहे, प्रॅक्टिस करायची आहे. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, येस नो टाईप आणि WH क्वेश्चनची अशीच प्रॅक्टिस करू तुम्हाला सेंटेन्स बनवायचे आहे आणि बोलायचं सुद्धा आहे. तर हे ट्रिक कशी वाटत आहे तुम्हाला, म्हणजे एक पहिला शब्द लिहायचा आणि शेवटून मागे यायचा. तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, शेअर पण करा, म्हणजे दुसऱ्याला पण हे ट्रिक माहीत झालं पाहिजे. आता मला सांगा, तुम्हाला कधीतरी म्हणजे फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला पाठ करायची गरज आहे का, सब्जेक्ट, विल, मग V1, मग ऑब्जेक्ट, असा फॉर्म्युला पाठ करायची काहीही गरज नाही, कारण आपण ट्रिकनुसार तयार केलेले आहे. हे ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा आणि इंग्रजी तुमची बिलकुल फास्टमध्ये इम्प्रूव्ह करा. बघा, आता 4थं सेंटेन्स आहे, विराट उद्या क्रिकेट खेळेल. कधीची गोष्ट चालू आहे, तर भविष्यातली गोष्ट चालू आहे. मग भविष्यातली गोष्ट चालू असताना एक नियम लक्षात ठेवा का, विल येणार. काय येणार, विल येणार. मग सर्वात पहिलं घ्यायचं विराट. मग विराट पहिलं लिहून घ्यायचं, विराट झालं. आणि मग जसं विराट लिहिलं तसं विल लिहायचं आणि मागून पुढे यायचं. मग आता खेळण्यासाठी काय म्हणते, तर खेळण्यासाठी म्हणते प्ले. काय खेळत आहे, तर म्हणजे काय खेळणार आहे, तर क्रिकेट खेळणार आहे. मग इथं क्रिकेट लिहायचं. कधी खेळणार आहे, तर इथं क्रिकेट लिहायचं. कधी खेळणार आहे, तर उद्याची गोष्ट चालू आहे, तर मग काय लिहायचं, टुमारो. चला इथं लिहितो टुमारो. झालं, सेंटेन्स आपला तयार. विराट उद्या क्रिकेट खेळेल, विराट विल प्ले क्रिकेट टुमारो. मग आता मी जर म्हणलं विराट उद्या क्रिकेट नाही खेळेल, तर तुम्ही काय म्हणणार, विराट विल नॉट प्ले क्रिकेट टुमारो. तर मग इथं मी लिहून घेतो. कसं लिहायचं, विराट विल, जसं विल झालं तसं नॉट टाकायचं. विराट विल नॉट प्ले क्रिकेट टुमारो. झालं, नेगेटिव्ह सेंटेन्स पण आपण तयार केलं. आता येस नो टाईपमध्ये मी जर तुम्हाला प्रश्न विचारला, काय विराट उद्या क्रिकेट खेळेल, सांगा मला, काय विराट उद्या क्रिकेट खेळेल, तर तुम्ही काय म्हणणार, हो किंवा नाही म्हणणार. मग उत्तर फक्त हो किंवा नाही मध्ये जर येत असेल तर विलला पुढं आणायचं बघा आणि विराटला मागे घेऊन जायचं. तर हे विराट कोहली गेला मागे आणि विल आला पुढे. विराट प्ले, बाकी सेम टू सेम, क्रिकेट, विराट प्ले क्रिकेट टुमारो. आणि शेवटी काय द्यायचं सांगा बरं,
बरोबर, शेवटी द्यायचा क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क जर नाही दिला तर आपला 1 मार्क गेला. आता मी जर प्रश्न विचारला, विराट उद्या क्रिकेट कुठे खेळेल? कुठे खेळेल बरं? ग्राउंडवर खेळू शकते, घरी खेळू शकते, मित्राबरोबर खेळू शकते, रोडवर तर नाही खेळणार म्हणा का विराट कोहली. चला तर बघा आता, तर कुठे खेळेल माहीत आहे का आपल्याला? म्हणजे प्रश्नाचं उत्तर वेगवेगळे येते. कोणी म्हणणार क्रिकेटवर खेळणार म्हणजे ग्राउंडवर खेळणार, कोणी म्हणणार घरी खेळणार, कोणी म्हणणार दिल्लीच्या मैदानामध्ये खेळणार, मुंबईच्या मैदानात, कुठं पण वेगवेगळे उत्तर येते. मग कुठेसाठी काय म्हणते? तर कुठेसाठी म्हणते व्हेअर. तर सर्वात पहिलं आणायचं व्हेअर. बघा WH क्वेश्चन आला, WH जर क्वेश्चन आला तर समजायचं हे WHचं क्वेश्चन आहे. तर काय लिहायचं? व्हेअर. जसं व्हेअर लिहिलं तसं सेम टू सेम बाकी. व्हेअर विल विराट प्ले क्रिकेट टुमारो. तर इथं लिहितो मी टुमारो आणि शेवटी द्यायचो क्वेश्चन मार्क. शेवटी क्वेश्चन मार्क दिला म्हणजे आपलं वाक्य परफेक्ट झालं. वेअर विल विराट प्ले क्रिकेट टुमारो? विराट उद्या क्रिकेट कुठे खेळेल? तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, बनवायचे आहे. आता इथं विराट टाकलं, रोहित शर्मा टाका, त्याच्यानंतर शुभमन गिल टाका, काय म्हणते संजू सॅमसन टाका, अभिषेक शर्मा टाका, जयस्वाल टाका, सूर्या टाका. असे टाकू तुम्हाला काय करायचं आहे, कमीत कमी 100 सेंटेन्स बनवायचे आहे. जेव्हा तुम्ही 100 सेंटेन्स बनवणार तेव्हा तुमची खूप प्रॅक्टिस होणार. मग तुम्हाला विचार नाही करावा लागणार, ॲटोमॅटिक तुमच्या तोंडातून निघून जाणार. अशी काय करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. बघा आता 5वं सेंटेन्स आहे, मी तुझी मदत करेल. करेल म्हटल्यावर कधी पण म्हणजे उद्या करू शकते, परवा करू शकते, भविष्याची गोष्ट चालू आहे, कधी पण ते काय करू शकते, मदत करू शकते. मग अशा वेळी काय करायचं, भविष्याची गोष्ट चालू आहे तर विल येणारच. तर सर्वात पहिलं मी लिहून घ्यायचं. मी म्हणजे काय होते, आय होते. आय लिहिल्याबरोबर विल लिहायचं आणि मागून पुढं यायचा. तर मदत करणे हा एकच शब्द आहे. मदत करणे करेल, मग मदत हे काही अलग अलग शब्द नाही. तर मदत करणे हा एकच शब्द आहे. मग मदत करण्याला काय म्हणते, तर हेल्प म्हणते. तर इथं लिहायचं हेल्प. आणि कोणाची, तुझी. तर तुला काय म्हणते, तू साठी यू म्हणते. आणि शेवटी लिहून घ्यायचा यू. आय विल हेल्प यू, मी तुझी मदत करेल. मग मी म्हणतो मी तुझी मदत नाही करणार. तर काय करायचं मग, आय विल नॉट हेल्प यू. आय विल नॉट हेल्प यू, मी तुझी मदत नाही करणार पण मी करणार. कशी करणार, इंग्रजी इम्प्रूव्ह करण्यामध्ये मी तुमची बिलकुल मदत करणार. आणि तुम्ही पण माझी मदत करा. कशी करायची, शेअर करा, सबस्क्राईब करा, हे माझी हेल्प झाली. ठीक आहे. आता पुढं बघा. आता मी तुम्हाला विचारतो प्रश्न, काय मी तुझी मदत करेल? काय मी तुझी मदत करेल? मी तर करणारच बिलकुल. मग काय येते उत्तर, हो. मग हो किंवा नाही येत असेल तर विल पुढे येणार. मग इथं लिहायचं विल आणि आयला घेऊन जायचं मागं. विल आय हेल्प यू आणि शेवटी द्यायचं क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क दिलाच पाहिजे. आता बघा हे तर येस नो टाईप झालं. म्हणजे विल आय हेल्प यू म्हणजे मी तुझी मदत म्हणजे काय मी तुझी मदत करेल, तर उत्तर निघते हो किंवा नाही. पण जर मी म्हटलं का मी तुझी मदत कशी करेल, सांगा बरं कशी करणार. मी तर व्हिडिओ बनवून तुमची मदत करणार. पण तुम्ही जर दुसऱ्याला प्रश्न विचारला किंवा हाच प्रश्न मी तुम्हाला विचारलं, सगळ्याचे उत्तर अलग अलग निघणार. कशी करणार माहीत नाही आहे का नाही, कशी करणार माहीत नाही. म्हणजे कशी पण तुमचे जे वेगवेगळे उत्तर असू शकते. तर हा झाला WHचा क्वेश्चन. मग कशीसाठी काय म्हणते, तर हाऊ म्हणते. मग सर्वात पहिलं हाऊ लिहून घ्यायचं, बाकी सेम टू सेम. हाऊ विल आय हेल्प यू आणि शेवटी द्यायचा क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे काय करायचं आहे, पूर्णच्या पूर्ण असे सेंटेन्स तयार करायचे आहे. आता बघा मी पुस्तक वाचेल, हे एक सेंटेन्स आहे. वाचेल, वाचलं आहे का नाही, वाचेल, कधीतरी वाचेल. तर भविष्याची गोष्ट चालू आहे. मग भविष्याची गोष्ट चालू असताना लक्षात ठेवा विल येणार. मग इथं मी आहे, मीसाठी आय झाल्याबरोबर विल आणि मग मागून पुढे यायचं. मग वाचण्यासाठी काय म्हणते, तर वाचण्यासाठी म्हणते रीड. आय विल रीड. काय वाचत आहे, तर बुक. म्हणजे पुस्तकाला काय म्हणतात, तर बुक म्हणतात. तर इथं लिहायचं आय विल रीड बुक. झालं. मग हे नेगेटिव्ह करायचं असेल तर काय करायचं, आय विल नॉट रीड बुक. झालं. आता तुम्हाला बिलकुलच सोपी वाटत असेल आहे का नाही. पण व्हिडिओ पूर्ण व्हा, मनातून सोडून जायचं नाही. कारण शेवटी काय करायचं आहे, आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे.
तर मग बघा, आता मी म्हणतो काय मी उद्या पुस्तक वाचेल, तर मग विल पुढे येणार, तर मी विलला लिहितो पुढं विल आणि आयला नेतो मागं. मग विल आय बाकी सेम टू सेम, रीड बुक आणि शेवटी द्यायचा क्वेश्चन मार्क. विल आय रीड अ बुक, समजलं काय मी उद्या पुस्तक वाचेल. आता मी जर म्हणलं कोणतं पुस्तक वाचेल, मी कोणतं पुस्तक वाचेल, तुम्हाला माहिती आहे का मी कोणतं पुस्तक वाचेल, नाही, सगळ्याचे उत्तर अलग अलग निघते. मग कोणत्यासाठी काय म्हणते, तर विच म्हणते, लक्षात ठेवा काय म्हणते, विच म्हणते. जसं आपण कोणत्यासाठी विच शब्द वापरला तसं बाकी सेम टू सेम लिहून घ्यायचं. विच विल आय रीड बुक आणि शेवटी द्यायचा क्वेश्चन मार्क. बस असे सोपी तुम्हाला काय बनवायचे आहे, सुरुवातीला सोपी सेंटेन्सची प्रॅक्टिस करायची आहे. नाहीतर तुम्ही काय म्हणते कठीण बनवणार आणि मग तुम्हाला येणार नाही तर तुम्ही सोडून देणार, तुम्हाला वाटणार इंग्रजी तर कठीण आहे, सर सांगत होते सोपी आहे. तर सुरुवात छोट्या सेंटेन्सपासून करा, मग तुम्हाला ॲटोमॅटिक मोठे, आपण बघितलंच आहे मोठे कसे करायचे, तर मग तुम्हाला करता येणार. पहिलं छोट्यापासून करा. बघा आता वाक्य आहे, तू इंग्लिश शिकणार, तू इंग्लिश शिकणार. रोज तू माझे व्हिडिओ बघत जा, म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ बघत जा, तुम्ही इंग्लिश शिकणार. कसं शिकणार, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पटकन तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन येणार. बघा तू इंग्लिश शिकणार, पण तुम्ही तू नाही म्हणायचं, मी म्हणा मी इंग्लिश शिकणार, असं स्वतःला म्हणा मी इंग्लिश शिकणार आणि एक दिवस शिकणारच. बघा आता तर सर्वात पहिलं काय करायचं आहे, तू साठी घ्यायचा आहे यू. जसं यू लावलं तसं विल, यू विल. आणि शिकणारसाठी काय आहे, आपल्या चॅनलचं नावच आहे. आता म्हणायचं नाही सर मला शिकण्यासाठी तर शब्दच माहीत नाही, मग चॅनलचं नाव काय आपल्या, तर लर्न इंग्लिश. तर मग लर्न घ्यायचं, मग त्याच्या बाद इंग्लिश. तर इथं लिहितो मी लर्न आणि शेवटी लिहिणार इंग्लिश. झालं, पॉझिटिव्ह वाक्य आपलं तयार झालं. तर कसं करायचं, यू विल लर्न इंग्लिश. आता हेच निगेटिव्ह करायचं आहे, तर काय विल झाल्यावर नॉट टाकायचं, यू विल नॉट लर्न इंग्लिश आणि शेवटी लिहायचं इंग्लिश. आता हेच प्रश्न करायचा आहे, काय तू इंग्लिश शिकणार, काय तू इंग्लिश शिकणार, हो. उत्तर काय ते हो, म्हणजे ज्याला शिकायचं आहे ते तो हो म्हणणार, यस आय विल लर्न इंग्लिश, आहे का नाही. पण जे नाही म्हणणार, म्हणजे मला नाही शिकायची बा, तर ते नाही म्हणणार, त्याला आपण काय करू शकतो, तर पण उत्तर दोनच निघते, हो किंवा नाही. तर मग अशा वेळी काय करायचं आहे, ह्या विलला पुढं आणायचं आहे, मग इथं लिहितो मी विल आणि ह्या यूला मागं न्यायचं आहे. विल यू नॉट नॉट नाही येणार, म्हणजे मी इंग्लिश नाही शिकणार बा, असं काही नाही. कसं आहे, काय तू इंग्लिश शिकणार, तर विल यू बाकी लर्न इंग्लिश. तर इथं लिहिणार लर्न आणि इंग्लिश आणि शेवटी द्यायचा क्वेश्चन मार्क. आता मी जर म्हटलं कशी शिकणार बा, मी इंग्लिश कशी शिकणार, आहे का नाही, कशी शिकणार, तर तुम्ही व्हिडिओ बघू शिकणार. जसं मी सांगत आहे तसं जर प्रॅक्टिस केली तर तुम्ही शिकणार. मग कशासाठी काय म्हणते, कसे, तर हाऊ म्हणते, लक्षात ठेवा हाऊ. आणि हे जर तुम्हाला माहीत नसेल WHचे म्हणजे कोणत्या याला WH म्हणते बा, हे शब्दच माहीत नसेल तर तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा, मी ऑलरेडी बनवलेला आहे. मग बघा आता हाऊ लिहिला, हाऊ झाल्यानंतर सेम टू सेम, हाऊ विल यू लर्न इंग्लिश आणि शेवटी द्यायचा आहे आपल्याला क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क नाही दिलं तर आपलं चुकलं. बघा एक वेळा बघून घ्या आणि असेच याच्यामध्ये तुम्ही येतं तूच्या जागी मी टाका, ही टाका, शी टाका, असे नाव वगैरे टाकू तुम्ही बनवा. आता बघा प्रश्न आहे, मी उद्या पोहणार म्हणजे स्विमिंग, जे आपण करतो ना नदीमध्ये, विहिरीमध्ये, स्विमिंग पूलमध्ये, तर ते स्विमिंग. पोहणे म्हणजे काय होते, स्विमिंग. तर बघा आता मी उद्या पोहणार, कधीची गोष्ट चालू आहे, भविष्याची गोष्ट चालू आहे. मग काय करायचं, सगळ्यात पहिलं मी घ्यायचं, मीले म्हणायचं आय झाल्याबरोबर विल टाकायचं आणि पोहण्यासाठी काय म्हणते, तर स्विम म्हणते. तर इथं लिहायचं स्विम आणि उद्यासाठी म्हणते टुमारो, तर इथं लिहायचं टुमारो. आय विल स्विम टुमारो, मी उद्या पोहणार. मी म्हणतो मी उद्या नाही पोहणार, तर मग काय आहे, आय विल नॉट आणि बाकी सेम टू सेमच आहे, फक्त काय आलं आहे याच्यामध्ये, तर नॉट आलेलं आहे. तर हे नॉट आल्याबरोबर समजून जायचं आपण का हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. आय विल नॉट स्विम टुमारो, मी उद्या
नाही पोहणार. पण मी सर असं म्हटलं, काय मी उद्या पोहणार, काय मी उद्या पोहणार, तर उत्तर निघते हो किंवा नाही. मग हो किंवा नाही उत्तर निघत असेल तर ह्या विलला आणायचं, पुढं आणायचं आणि आयला मागं घेऊन जायचं, बाकी सेम टू सेम लिहून घ्यायचं. तर कसं होणार मग, विल आय स्विम टुमारो. अशा प्रकारे आपला येस नो टाईपचं पण क्वेश्चन तयार झालेलं आहे. विल आय स्विम टुमारो. आता जर मी तुम्हाला एक प्रश्न विचारलं, मी उद्या केव्हा पोहणार, केव्हा पोहणार सांगा बरं, मी उद्या केव्हा पोहणार, तर सगळ्याचे उत्तरं अलग अलग निघते. कोणी म्हणणार सकाळी, कोणी म्हणणार दुपारी, कोणी म्हणणार सायंकाळी, कोणी म्हणणार वेळ मिळणार तेव्हा. तर सगळ्याची उत्तर इथं अलग अलग निघणार. मग केव्हासाठी काय म्हणते, तर व्हेन म्हणते, लक्षात ठेवा व्हेन. मग व्हेन लिहिल्यानंतर बाकी सेम टू सेम, व्हेन विल आय स्विम टुमारो, इथं लिहायचं टुमारो आणि शेवटी द्यायचं क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे आपण काय केलं आहे, मी उद्या पोहणारचं 4 प्रकारे आपण काय केलं आहे, ट्रान्सलेशन केलेलं आहे. असंच तुम्ही पण करत चला आणि प्रॅक्टिस करत चला. आता बघा 9 आहे, ती उद्या इंग्लिशचे पुस्तक लिहिणार. थोडंसं मोठं आलेलं आहे पण काही घाबरायचं कारण नाही, कारण जशी मी ट्रिक सांगितली आहे सेम टू सेम तुम्ही तसंच फॉलो करायचं. कितीही मोठं वाक्य असू द्या, पहिलं सुरुवातीचं लिहून घ्यायचं, शेवटून पुढं यायचं, म्हणजे कसं यायचं, उलटं यायचं. तर मग सांगा तीसाठी काय म्हणते, तर तिला म्हणते शी. शी म्हणजे पुढची भविष्याची गोष्ट चालू आहे, तर मग काय करायचं, इथं लिहायचं विल. तर मी लिहितो विल, शी विल आणि मागून पुढं यायचं. कसं, मग लिहिण्याला काय म्हणते, तर राईट म्हणते. समजलं, राईट म्हणते. आता लिहत काय आहे, तर इंग्लिशचे पुस्तक. लक्षात ठेवा, फक्त पुस्तक नाही म्हणायचं. कोणतं पुस्तक, इंग्लिशचे पुस्तक. तर काय करायचं मग, शी विल राईट इंग्लिश बुक. काय करायचं, इंग्लिश बुक, इथं लिहायचा इंग्लिश बुक. कधी लिहित आहे, तर उद्या लिहित आहे. मग उद्याला काय म्हणतात, तर उद्याला म्हणते टुमारो. तर मी इथं लिहितो टुमारो. हे झालं आपलं पॉझिटिव्ह सेंटेन्स. कसं झालं, शी विल राईट इंग्लिश बुक टुमारो. ती उद्या इंग्लिशचे पुस्तक लिहिणार. मी म्हणतो का ती उद्या इंग्लिशचे पुस्तक नाही लिहिणार, तर नाही शब्द आल्याबरोबर आपल्याला माहीत झालं का हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. अननेगेटिव्ह सेंटेन्स असेल तर विल झाल्यानंतर काय टाकायचं आहे, नॉट टाकायचं आहे. मग कसं होणार, शी विल नॉट राईट इंग्लिश बुक आणि शेवटी लिहायचं टुमारो. तर ती उद्या इंग्लिशचे पुस्तक नाही लिहिणार आहे. पण मी जर म्हटलं, आता प्रश्न विचारला तुम्हाला, काय ती उद्या इंग्लिशचे पुस्तक लिहिणार, सांगा काय ती उद्या इंग्लिशचे पुस्तक लिहिणार, तर तुम्ही म्हणणार हो किंवा नाही. तर मग काय करायचं आहे आपल्याला, विलला पुढं आणायचं आहे, कारण प्रश्न चालू आहे येस नो टाईपचा. मग विल येणार पुढं आणि शी जाणार मागं, बाकी सेम टू सेम. विल शी राईट इंग्लिश बुक आणि शेवटी येणार टुमारो. तर इथे लिहितो मी टुमारो आणि क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. मग काय झालं, विल शी राईट इंग्लिश बुक टुमारो, काय ती उद्या पुस्तक लिहिणार, काय ती उद्या इंग्लिशचे पुस्तक लिहिणार, तर उत्तर काय येणार, हो किंवा नाही. पण जर मी असं म्हटलं, ती उद्या इंग्लिशचे पुस्तक का लिहिणार, का लिहिणार, तर इथं सर्वाचे उत्तर अलग अलग येते. मग का साठी काय म्हणते, तर व्हाय म्हणते. लक्षात ठेवा, काय म्हणते, व्हाय म्हणते. जसं व्हाय लिहिलं WH क्वेश्चन बघा WH, तसं बाकी सेम टू सेम काय येणार मग, व्हाय विल शी राईट इंग्लिश बुक आणि शेवटी येणार टुमारो. आणि टुमारो झाल्यावर काय द्यायचं, तर क्वेश्चन मार्क द्यायचा, विसरायचं नाही. आता तुम्ही याच्यामध्ये काय करा, इंग्लिश आहे, इंग्लिशच्या जागी मराठी टाका. म्हणजे काय होणार, ती उद्या मराठीचे पुस्तक लिहिणार. मग इंग्लिशमध्ये काय म्हणणार, शी विल राईट मराठी बुक टुमारो. बरोबर. मग मराठी झाल्यावर हिंदी टाका, हिंदी झाल्यावर इतिहास टाका, भूगोल टाका, सायन्स टाका. असे तुम्ही टाकू. मग ते झाल्यानंतर मग इथं तीच्या जागी तिले बदलून टाका, मला टाका, म्हणजे मी टाका, मग तू टाका, मग राम टाका, श्याम टाका. असे टाकू तुम्हाला काय करायचं आहे, सेंटेन्स बनवायचे आहे. एक वेळा बघून घ्या कशा प्रकारे लिहिलेले आहे आणि अशीच तुम्ही काय करायचे आहे, प्रॅक्टिस करायची आहे.
आता बघा 10वं सेंटेन्स आहे, तो उद्या क्रिकेटची मॅच पाहणार. आता तसं मॅच तर इंग्लिश शब्द झाला, तसं तर सामना म्हणतात मराठीमध्ये, पण मी जाणून बुजून मॅच टाकलं म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नको. सामना म्हणजे काय आहे का नाही. काही काही जणाला मराठी शब्द नाही माहीत राहत, इंग्लिश शब्द जास्त माहीत राहते, म्हणून मी इथं काय टाकलं, मॅच टाकलं. बघा, तो उद्या क्रिकेटची मॅच पाहणार. तर याचंच आपल्याला ट्रान्सलेशन करायचं आहे. जसं सांगितलं तसं तोसाठी काय म्हणते तर ही म्हणते, आणि कायची गोष्ट चालू आहे, भविष्याची गोष्ट चालू आहे, म्हणून इथं काय टाकायचं, विल टाकायचं आणि मागून पुढं यायचं. तर पाहण्यासाठी काय म्हणते तर वॉच म्हणते. लक्षात ठेवा, काय म्हणते, वॉच म्हणते. काय पाहताय तर क्रिकेटची मॅच. काय पाहताय, क्रिकेटची मॅच. मग काय करायचं, ही विल वॉच क्रिकेट मॅच. काय करायचं, क्रिकेट मॅच कधी पाहणार आहे तर टुमारो. तर इथं लिहायचं टुमारो. झालं, ही विल वॉच क्रिकेट मॅच टुमारो. आहे का नाही, सोपी आहे ना. म्हणजे वाक्य मोठंही आलं तरी घाबरून जायचं काही कारण नाही आहे. मग आता मी म्हणतो तो उद्या क्रिकेटची मॅच नाही पाहणार. मग जर नाही शब्द आला तर आपल्याला माहिती आहे का हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. निगेटिव्ह सेंटेन्स आहे तर विल झाल्याबरोबर आपल्याला टाकायचं आहे नॉट. मग ही विल नॉट, बाकी सेम टू सेम. वॉच, ही विल नॉट वॉच क्रिकेट मॅच टुमारो. आणि इथं शेवटी टुमारो लिहून घ्यायचं. त्याला आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, काय तू उद्या क्रिकेटची मॅच पाहणार. काय तो उद्या क्रिकेटची मॅच पाहणार, तर उत्तर हो किंवा नाही मध्ये निघते. मग अशा वेळी काय करायचं आहे आपल्याला, तर विल पुढं आणायचं आहे आणि हिला मागे घेऊन जायचं आहे. बाकी सेम टू सेम लिहून घ्यायचं आहे. मग काय आहे, वॉच क्रिकेट मॅच आणि शेवटी लिहायचं टुमारो. आणि जसं टुमारो लिहिलं तसं काय लिहायचं आहे, क्वेश्चन मार्क द्यायचा आहे, कारण आपण प्रश्न विचारला आहे. काय तू उद्या क्रिकेटची मॅच पाहणार, तर काय लिहायचं आहे, ही विल वॉच क्रिकेट मॅच टुमारो. काय तू उद्या क्रिकेटची मॅच पाहणार, तर उत्तर हो किंवा नाही. पण जर मी असं म्हटलं, तो उद्या क्रिकेटची मॅच कुठे पाहणार, म्हणजे टी व्हीवर पाहणार, मोबाईलवर पाहणार, की काय म्हणते ग्राउंडमध्ये जाऊन पाहणार, तर सगळ्याची उत्तर काय निघते, अलग अलग निघते. तर कोणाचं हो किंवा नाहीमध्ये उत्तर निघत नाही. तर मग कुठे जाऊन पाहणार, तर कुठेसाठी काय म्हणते तर व्हेअर म्हणते. तर मग इथं लिहून घेतो मी व्हेअर, बाकी सेम टू सेम. व्हेअर विल ही वॉच क्रिकेट मॅच टुमारो. क्रिकेट मॅच टुमारो. आणि शेवटी काय द्यायचं आपल्याला, क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. आणि असेच तुम्हाला काय करायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे. इंग्लिशची काय करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. मग तोच्या जागी मी टाका, ही टाका, राम टाका, श्याम टाका, आपल्या मित्राचे नाव टाका आणि तुम्हाला काय करायचं आहे, बनवायचे आहे. तर अशा प्रकारे आपण काय शिकलेलं आहे, भविष्यामध्ये म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये कसं बोलायचं आहे, उद्याची गोष्ट कशी बोलायची आहे, करायची आहे, ते आपण काय केलेलं आज शिकलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पण शेअर करा. म्हणजे काय होणार, आता सध्या आपला गॅप पडलेला आहे ना, तर जास्त व्ह्यू येत नाही. तर त्याच्यामुळे काय करायचं आहे, त्यांना सांगा ज्यांना वाटत आहे का आता व्हिडिओ येत नाही बा म्हणून, काही कारणामुळे येत नव्हते पण आता रेग्युलर येत आहे, तर त्यांना शेअर करा. म्हणजे काय होणार, त्यांना पण माहीत होणार का आता सरचे व्हिडिओ येत आहे म्हणून. आणि आपल्या भावा बहिणींना मित्रांना पण शेअर करा, म्हणजे त्यांना पण इंग्रजी आली पाहिजे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही काय करा, प्रॅक्टिस करा.